सरपंच हत्या प्रकरण आणि 2 कोटी रुपये खंडणीच्या गुन्ह्यातील वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेसह इतर 8 जणांवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि यावरून हे सगळे गुन्हेगार सराईत असल्याचं सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे। सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या झालेली होती। यात सुदर्शन घुलेसह 8 आरोपी आतापर्यंत निष्पन्न झालेले आहेत। तर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात वाल्मिक कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे। या सगळ्या गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडी करतेय। कोणत्या आरोपींवर नेमके किती गुन्हे दाखल आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया। सुदर्शन घुलेवर एकूण 19 गुन्हे दाखल आहेत। वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल आहेत। कृष्णा आंधळेवर 6 गुन्हे दाखल आहेत तर महेश केदारवर 6 गुन्हे दाखल आहेत। इतर जे आरोपी आहेत प्रतीक घुलेवर 5 गुन्हे दाखल आहेत, जयराम चाटेवर 3 गुन्हे दाखल आहेत, विष्णू चाटे याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत आणि सुधीर सांगळेवर 2 गुन्हे दाखल आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।